नमस्कार. चला आता एक सुंदर गोष्ट सांगतो आणि ती माझ्यासाठी तरी प्राउड करणारीच आहे. ती याच्यासाठी की आ तुम्हाला माहीतच आहे की आम्ही क्रॉपल नावाचं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म चालू केलं आहे आणि ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना, महिला बचत गटांना किंवा इतर इंडिव्हिज्युअल बिझनेस जे जे बिझनेस ग्रामीण भागामध्ये अ, चालू होत आहे त्यांना मार्केट देण्यासाठी आम्ही चालू केलेलं आहे. तर हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲडव्हर्टाईजसाठी एक मुलगा हायर करायचा होता ॲज अ व्हिडिओ मेकर अँड व्हिडिओ एडिटर. सो तर अशा कॉन्टॅक्टमधूनच मला कोणाचा तरी एका मुलाचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि मी त्याला कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला म्हणजे व्हिडिओ एडिट करण्याची आवड आहे, तर तुम्ही आमच्यासोबत काम कराल का नागपूरमध्ये? तर तो डायरेक्टच म्हणाला, कुठल्याही विचारपूस न करता, की मला कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही. मी माझं स्वतःचं फ्रीलान्सिंग काम करेल. आणि हे एक मला छान वाटलं, अ, की अ, आपले मराठी पोरं स्वतःहून काम करायला आणि छोट्या आपलं का होईना म्हणजे छोटं का होईना, पण स्वतःचं स्वतः न काम करायला सुरुवात केली आहे. नक्कीच हे जे छोटीशी स्टेप आहे, ते कुठं उद्या जाऊन मोठे होईल आणि आणि कदाचित खूप मोठी होईल. जर अशाच प्रकारे आपले मराठी मुलांनी स्वतःचे बिझनेस चालू करायला सुरुवात केली, तर नक्कीच मग एक दिवस महाराष्ट्र पुन्हा थराला होता किंवा जी गोष्ट म्हणजे ॲज अ मराठ्याचं साम्राज्य आपण काय म्हणत होतो, ते आता ते साम्राज्य आपल्याला आपल्या मराठी उद्योगांमध्ये पाहायला भेटेल आणि हेच खरंच आपल्या सर्वांसाठी एक प्राउड गोष्ट आहे. आणि मला कुठलाही असा राग आला नाही, कारण आमचं ॲज अ फाउंडर म्हणून आम्हाला हे सगळं पाहावंच लागतं, की प्रत्येकजण आमच्या होकाराला होकार देईल असं नाहीच आहे. त्यामुळे कोणी आमच्यासोबत चांगलं बोलतो, कोणी नाही बोलत, कोणाला आमचं म्हणणं पटतं, नाही पटत, कोणी आमच्यासोबत काम करायला तयार होतं. हे सगळं चालूच राहतं. पण कोणीतरी असा इनिशिएटिव्ह घेत आहे, की मी करून घेईल आणि मला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. हं, चांगलं वाटलं आणि असंच आपण मराठी पोरं समोर जात जाऊ आणि एक महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला, मराठी माणसाला मोठं करण्यात मदत करू.